ह्या पेरूमध्ये 48 घटक असतात. प्रामुख्याने ह्या पेरूमध्ये आहे ना 18% कॅल्शियम असतं आणि 16% आहे ना फॉस्फरस असतं. आता कॅल्शियम काय करतं, आपल्या शरीरामध्ये जर कॅल्शियम असलं तर ते कॅल्शियम आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं. आणि पेरूमध्ये असणारा फॉस्फरस घटक आहे ना, फॉस्फरस घटक नेमकं काय करतो तर आपलं पोट साफ करण्यास मदत ठेवतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना मी पेरूची माहिती सविस्तर सांगणार आहे आणि आपण पेरूची आयुर्वेदिक भाजी बनवणार आहोत. तर मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर रात्री झोपताना एक पेरू जर कापून खाल्ला ना, सकाळी तुमचं संपूर्ण पोट स्वच्छ झालेलं दिसेल. आणि ह्या ज्या पेरूच्या काड्या आहेत ना, ह्या बघा, ही पेरूची काडी, ह्या पेरूच्या काडीने तुम्ही दात घासत जा, म्हणजे तुमचे दात आवळतील, दातातून रक्त येणार नाही, तोंडाचा घाण वास येणार नाही. ह्या पेरूच्या काडीचे फायदे आहेत. आणि जर वारंवार कुणाचं तोंड येत असेल, जिभेला फोड येत असतील ना, तर तुम्ही अशी पेरूची पानं नेहमी खात जा, कवळे खात जा, निब्बर खात जा. आता चालू आहे उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना आपल्या शरीरातील पाणी कमी कमी पडत असतं. तर तुम्ही पेरू जर खाल्ला ना, तुमच्या शरीरातील पाणी भरपूर वाढणार. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला विनंती करतो, जोपर्यंत उन्हाळा आहे ना तोपर्यंत असे पेरू खात जा, पेरूची आयुर्वेदिक भाजी बनवून खात जा. मी आणि भाग्यश्री तुम्हाला अशा पद्धतीने आज भाजी बनवून दाखवणार आहे ना पेरूची, सर्वांना आवडन. तुम्ही ही भाजी दररोज बनवाल. तेल टाकून घेऊ, चमचाभर मोहरी टाकून घेऊ, जिरे, हळद, चिरून घेतलेला पेरू, लाल तिखट. आपल्याला छान अशी आंबट गोड तिखट अशी पेरूची भाजी बनवायची. आपण एवढा गूळ घेतलाय ते पण टाकून घेऊ. अशा पद्धतीने नक्की एकदा भाजी बनवून पहा तुम्ही. आपली मस्त अशी भाजी तयार झाली खाण्यासाठी. आपल्या भाजीची चव घ्या हो तुम्ही आता. दिसते ना मस्त. हो, खायला पण अशी छान लागते बरं का. खूपच छान झाली बरं का भाजी. चवदार झाली ना. खूप म्हणजे खूप चवदार. उन्हाळ्यामध्ये अशाच थंड भाज्या करून खात जायच्या, थंड फळं खात जायचे, लहान लेकरांना देत जायचे. आणि पेरू खरोखर मंडळी थंड आहे बरं का. हो,